विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटीचा रिझल्ट लागल्यापासून काही विद्यार्थ्यांच्या मनात हा विचार येतोय आणि तो मोठ्या प्रमाणावर येतोय. पार्शल ड्रॉप. मी पर्सनली काही मुलांशी भेटलोय, त्यांची इच्छा तशीच आहे. पार्शल ड्रॉप घ्यायचा आहे आम्हाला. तर हा प्रकार काही लोकांना माहितीच नसेल. माहिती आहे त्यांच्यासाठीच व्हिडिओ बनवलाय. ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी मान्य आहे. पण लोकांना कळालं तर पाहिजे ना. मग 1 मिनिट तुमचा वेळ घेतो. पार्शल ड्रॉप हा काय प्रकार आहे माहितीये का? की मुलं यावर्षी ॲडमिशन घेणार. ड्रॉप नाही घेणार, ॲडमिशन घेणार. म्हणजे थोडक्यात के-बी-पीला घेतील आमच्या इथे इंजिनिअरिंगला किंवा सॉरी मी चुकून आता कॉलेजचं नाव घेतलं. कुठलंही कॉलेज घेऊया आपण म्हणूया आपण. ते ॲडमिशन्स घेणार. पण त्याचबरोबर ते सी पण तयारी सुरू ठेवणार. बघा, असं मुलं करतायत. इव्हन मी तुम्हाला सांगतो माझ्या 20 वर्षापूर्वी माझ्याकडे जस्ट एक मुलगा गाईडन्सला शेवटी आला होता बरं का. त्याला जे पहिल्या अटेम्प्टमध्ये चांगला स्कोर होता. त्यामुळे त्याला एन-आय-टी नागपूर मिळालं. पण त्याच बरोबर त्यानं जे पण नेक्स्ट इयर अटेम्प्ट दिला. पार्शल ड्रॉप. मग सक्सेस मिळाला का? नाही. बरं, सगळ्यांनाच असं होत नाही. करणारे करतात. माझ्या समोरच एक आता मुलगा बसलाय. 2 मुलं आहेत बरं का. मी एकाला विचारलं तो म्हणला, पार्शल ड्रॉप नको, फोकस होणार नाही." पण दुसरा मुलगा लगेच म्हणला, "पण सर करणारे करून दाखवतात." मग मी तुम्हाला सांगतो. आता करणारे करून दाखवणारच, पार्शल ड्रॉप घेऊन यश मिळवून दाखवणारच. पण यावर्षी काय झालं म्हणून ड्रॉप घ्यायची वेळ आली, हा एक मुद्दा महत्वाचा आहे. त्या गोष्टी टाळता येणार आहेत का? हा एक मुद्दा महत्वाचा आहे. पण मला ज्या मुद्द्यावर बोलायचं तो पूर्णपणे वेगळा आहे आणि तो याच्याशी रिलेटेड आहे. हे सिम्बॉल कुठला आहे सांगा बघू? आलं डोक्यात सिम्बॉल तुमच्या? बरं ठीक आहे. असं लिहितो सिम्बॉल. हे पण कळालं ना तुम्हाला? तो फीशी रिलेटेड आहे, पैशाशी संबंधित आहे. पॉइंट काय आहे मी तुम्हाला सांगतो. आता बघा, पार्शल ड्रॉप. पार्शल ड्रॉप तुम्ही घेताय, पण त्याच्या अगोदर आता ॲडमिशन तर घेतलंय. समजा इंजिनिअरिंगलाच घेतलंय. त्या कॉलेजची फी तर भरावी लागेल. "अरे नाही, पण आम्ही सर कास्टमध्ये आहे व ई-डब्ल्यू-एस आहे, एस-सी-बी-सी आहे, 50% फी माफ आहे." मग जर यावर्षी तुम्ही त्या सवलतीचा वापर केला, तर नेक्स्ट इयरला तुम्हाला पुन्हा गव्हर्नमेंट फर्स्ट इयरलाच ॲडमिशन घेतल्यानंतर फीमध्ये सवलत देणार आहे का? पहिला खात्री करा ह्या उत्तर तुम्ही शोधा याचं उत्तर. माझं उत्तर तर मला माहिती आहे, नाहीच आहे. कारण रिझन काय मी माझ्या बऱ्याचशा मुलांच्या बाबतीत अनुभव घेतलेला आहे. म्हणजे एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. माझा एक स्टुडंट आहे, त्याने इंजिनिअरिंग केलंय, तो जॉब करतोय. ओके. पण क्लिअरली सांगतो त्याला आता मेडिकल टाकायचंय म्हणजे औषधाचं दुकान टाकायचंय. पण त्यासाठी पाहिजे फार्मासिस्टचं लायसन्स. मग त्यानं आता फार्मसीला ॲडमिशन घेतलंय इंजिनिअरिंग करून 5-6 वर्षांनी. तुमच्या लक्षात आलं का? आता छोट्याशा गमतीचा पार्ट आहे बरं का. आता जर तुम्ही एम-बी-बी-एसला ॲडमिशन घेतलं, तर तुम्ही डॉक्टरच होणार. ओके, क्लिअर आहे, डॉक्टरच होणार. जर तुम्ही लॉला ॲडमिशन घेतलं, तुम्ही लॉयरच होणार आहे. बरोबर आहे. पण जर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं ना, तुम्ही काहीही होऊ शकताय. तुम्ही बघितलं तर ना, इंजिनिअर बघा ना, म्हणजे थोडक्यात ना, इंजिनिअरिंग सोडून बाकीच्या गोष्टी करायला उत्सुक असतो नेहमी इंजिनिअर लक्षात घ्या. गमतीचा मुद्दा सोडून देऊया. पण त्या मुलाला मी जेव्हा विचारलं होतं ना, की आता फार्मसीला घेतोयस, फीचं कसं काय? क्लिअरली त्यानं सांगितलं, पूर्ण फी भरावी लागणार आहे. मी त्याला म्हटलं, "अरे कास्टचं काय बेनिफिट?" तो म्हटला, "सर इंजिनिअरिंगला ते वापरलं ना बेनिफिट." तर परत मिळत नाही. पण परत रूल्स चेंज झालेत का? काय झालं का? याची चौकशी करा ना आणि मग पार्शल ड्रॉपचा विचार करा. चला मग फीचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, नाहीतर डबल खर्च होतोय, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग असंही ड्रॉपच घ्यायचं आहे, तर ॲडमिशन कशाला घ्यायचं मग? पॉइंट माझ्या लक्षात आला का? तुम्हाला रिझल्टची खात्री नाहीये म्हणून पार्शल ड्रॉप घेताय का? बघा मला तुम्हाला डिमोटिव्हेट करायचं नाहीये बरं का. डिमोटिव्हेट करायचं नाहीये, पण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आता बोलणार आहे मी. की समजा तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलंय आणि त्याच बरोबर तुम्ही पार्शल ड्रॉप सुद्धा घेतलाय. मग तुम्हाला एकाच वेळेस 2 दगडावर म्हणतो ना, डगरीवर पाय ठेवावा लागतो तशी कंडिशन होणार आहे. इंजिनिअरिंग नो डाउट अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यात एक वेगळंच लाईफ असणार आहे. ओके, इव्हेंट्स असणार आहेत, गॅदरिंग असणार आहे, ओके, ट्रिप्स असणार आहेत, नवीन मित्र असणार आहेत. पण त्यांच्या हे झालं फिरणं, एन्जॉय. पण त्या अभ्यासाबरोबर तुम्हाला सी पण करावं लागेल. आता माझ्याकडची जी काही मुलं आहेत, ओके, 1-2 मुलं आहेत ज्यांनी ड्रॉप घेतलेला आहे, 1-2 मुली पण आहेत. त्याच्यानंतर रेग्युलर जी मुलं आहेत, आता बघा, संडेला सुट्टी असते, बरोबर आहे. पण संडेला सुद्धा सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत ती मुलं अभ्यास करतात. प्युअरली सी अभ्यास करतात. फुल फोकस आहेत. ओके. तर पार्शल ड्रॉप घेतला तर एवढा वेळ तुम्हाला मिळणार आहे का? मिळणार आहे का? पण एक लक्षात घ्या, घरातल्यांची परमिशन आहे का हे पण बघा ना. आर्थिक परिस्थितीचा नेहमी विचार केला पाहिजे.
तुमच्या हट्टासाठी कुठलेही निर्णय घेऊ नका तुम्ही. आता मी हट्ट म्हणतोय थोडंफार, कारण मला ही गोष्ट जरा खटकते थोडीशी बरं का. बरं. तर इंजिनिअरिंगला 2, 3, 4 महिने झाले की नाही तर फर्स्ट सेम येणार. आता काही ठिकाणी कॉलेजमध्ये युनिट टेस्ट पण असतात. काही-काही ठिकाणी 2-2 युनिट टेस्ट असतात. ऑटोनॉमसनुसार फरक पडतो. मग जेव्हा इंजिनिअरिंगची युनिट टेस्ट आली, तेव्हा तुम्हाला पूर्णपणे थांबवावं लागेल हा अभ्यास. म्हणजे पार्शियल ड्रॉप घेऊन तुम्ही ऑनलाईन जर एखादा कोर्स किंवा आपला कोर्स घेतला समजा, तर तुम्ही 3-4 दिवसाचा गॅप टाकला, तर पुन्हा बॅकलॉग क्रिएट होणार की नाही? त्याचा तणाव पुन्हा वेगळाच आहे. मग होतं काय? बघा, यश मिळवतात. काही मुलं यश मिळवतात, याचा अर्थ सगळ्यांनाच मिळेल असं नाही. म्हणजे काय होतंय? मी तुम्हाला सांगतो. बघा, की एम-पी-एस-सी, ना यश मिळवलं जातं, त्यांचा इतका सत्कार होतो, छान वेगवेगळंच हे होतं. मग बाकीच्यांना खूप वाटायला लागतं. मी तुम्हाला सांगू का? मी क्लिअरली 10-10, 15-15 वर्ष एम-पी-एस-सीचा अभ्यास करणारी लोकं बघितलेत. काहींचं नाही झालं दुर्दैवानं. पण आयुष्यातली 10 वर्ष तरुणपणातली गेलेत त्याच्या पाठीमागं. म्हणजे मुद्दा काय? मी असं म्हणत नाहीये, की पार्शियल ड्रॉप घेऊ नका म्हणून. पण पार्शियल ड्रॉप घेताना 2 गोष्टींचा विचार करायचा आहे. एक तर आर्थिक परिस्थिती आणि दुसरी गोष्ट आपण टाईम मॅनेजमेंट कसा करणार आहोत. बरं. मला ड्रॉपबद्दल पण एक थोडंसं बोलायचं आहे. ड्रॉप घ्यायचा आहे. पार्शियल ड्रॉप घ्यायचा आहे ना, चल हा व्हिडिओ बघितला ना तू, आत्ता अभ्यासाला बस. आत्ता अभ्यासाला बस. सलग पुढचे 15 तास अभ्यास करून दाखव. आणि हे असं मला 2 महिने करून दाखव तू. कॉलेज सुरू व्हायला 2 महिने आहेत. दीड 2 महिने आहेत. करून दाखव ना अभ्यास. मग घेऊया पार्शियल ड्रॉप. मग घेऊया ड्रॉप हे लक्षात घ्या. आलं डोक्यात? मी थोडंसं रागावून बोलतोय, कारण काय होतंय, मी अशी मुलं बघितलेत, की सेकंड ड्रॉपला सुद्धा रिझल्ट लागलेला नाहीये. नीटवाले तर एक्सपर्ट असतात. 4-4 ड्रॉप घेतात काही-काही लोकांनी. नाही, हे असं नाही करायचं लक्षात घ्या. इथून पुढे सुद्धा जे करायचे ते पहिल्यांदाच परफेक्ट करायचे अभ्यासाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय. यश, अपयश ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत म्हणूया आपण. एक चान्स पाहिजे, तर पालक देतील तुम्हाला. मग अशा वेळेस पार्शियल ड्रॉप घ्यायच्या ऐवजी ड्रॉपच घेतला तर काय वाईट आहे? पण हा ड्रॉप घ्यायचा निर्णय मला योग्य वाटतोय. पण केव्हा? सलग 2 महिने तुम्ही अभ्यास करून दाखवा. ते पण 18-18 तास. कुठं कॉलेजला बघायला जायची गरज नाहीये. मित्रांसोबत फिरायला जायची गरज नाहीये. बर्थडे सेलिब्रेशन नकोय, हॉटेलिंग नकोय, पार्ट्या नकोयत काय तुमचं. गणपतीला सुट्टी नाही, दिवाळीला सुट्टी नाही, काही नाही. आहे का तयारी? तर घ्या ड्रॉप. नाहीतर नाही. बरं, हा ड्रॉप घेत असताना पण मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यावरती सेपरेट मी मार्गदर्शन करेन तुम्हाला. ह्याच्यामध्ये हा मुद्दा महत्त्वाचा आहे. मला त्याच्यात आता तुम्ही ड्रॉप घेतलाय ना, मी तुम्हाला सांगतो समजा ड्रॉप घ्यायचा डिसिजन घेतलाय ना, तर मला मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, तुमच्या 1000 पेक्षा जास्त टेस्ट व्हायला पाहिजेत. तुम्ही म्हणाल 1000? 1000 टेस्ट? हो. हो. मी तुम्हाला सांगतो, की क्रॅश कोर्समध्ये गेल्या वर्षी आमच्या क्लोज टू 100 टेस्ट झाल्या होत्या. ओके. मी टॉपरचे जेव्हा रिझल्ट बघतो ना, म्हणजे ॲपचं म्हणजे परफॉर्मन्स बघतो ना, दिल्यात तेवढ्या टेस्ट. ऑफलाईनच्या टेस्ट तर वेगळ्याच म्हणूया आपण. पण सगळ्यात इम्पोर्टंट काय, की एक्झाम गोलच्या ॲप्लिकेशनवर मला डेली 3 टेस्ट पाहिजेत. एक फिजिक्सची, एक केमिस्ट्री, मॅथ्सची. अनलिमिटेड टेस्ट. टॉपिक तुमचं तुम्ही सिलेक्ट करा. टेस्ट द्या. मग माझ्याकडे 300 दिवस आहेत असं मी इमॅजिन केलं. इमॅजिन तसं केलंय. मग रोज 3 टेस्ट म्हटलं तरी 900 टेस्ट होतील. राहू दे. 200 दिवस गेले. 200 नाहीत, 250 दिवस घेतले. 750 टेस्ट. पुन्हा आपल्या इथल्या मी दर रविवारी फ्री टेस्ट प्रोव्हाईड करतोय. मग जर आज रविवारी तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तर आपल्या ॲप्लिकेशनवर फ्री टेस्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आज 21 का 22 तारीख आहे रे? समजा 21 का 22 तारीख आहे आज. ओके, मला तारीखच आठवत नाही. समजा 21 आहे. 21 नाही 22 असेल आज. ठीक आहे. मग 22 संडे जर असेल, 22 जून, तर डिफरन्शिएशनची टेस्ट ॲपवरती आहे. ओके. आणि फिजिक्सची सुद्धा टेस्ट आहे. द्या टेस्ट ती मग. मग डेली टेस्ट देणार असाल, तर का नाही रिझल्ट लागणार? लागणारच आहे लक्षात घ्या. मग आता मी तुम्हाला क्लिअर केलंय. पार्शियल ड्रॉपनं सक्सेस मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तणाव आहे तो वेगळा. फी एक्स्ट्रा भरावी लागते ते वेगळं. आणि धड हे बी नाही, धड ते बी नाही. असं होतं. त्याच्यापेक्षा ड्रॉप घ्यायचं क्लिअर करा. पण मी तुम्हाला सांगितलं 18-18 तास अभ्यास करून दाखवा. आणि एवढा अभ्यास केल्यानंतर एवढं डेडिकेशन असल्यावर का नाही रिझल्ट लागणार? गेल्या वर्षी हे केलं नाही. टाईमपास केला. टाईमपास केला मित्रांबरोबर मोबाईल सगळ्या गोष्टी वाया घालवल्या म्हणूया आपण, वेळेच्या बाबतीत म्हणूया आपण. आता तसं करू नका. आणि जर तुम्हाला 80-90 पर्सेंटाइल असतील ना, 80-90 पर्सेंटाइल असतील, तर ह्या दोन्ही गोष्टी मनातून काढून टाका. त्या मार्कावर जे कॉलेज तुम्हाला मिळतं ते एक्सेप्ट करा. तिथं तुमच्यात इम्प्रूव्हमेंट करून दाखवा. ऑल द बेस्ट.